श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या नवरात्रीचा दिवस 5वा म्हणजेच 5वी माळ. उद्याच्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते. उद्या रंग आहे पिवळा. उद्या स्कंद मातेला नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे केळीचा. केळ आपण 2 केळी असतील 5 केळी असतील किंवा आपण कितीही दाखवू शकतो आणि त्यानंतर तो जो प्रसाद आहे अर्धा किंवा 1 तास ठेवल्यानंतर आपल्या घरातील सर्व मंडळींनी तो प्रसाद खायचा आहे. आता समजा तुमच्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, इडापिडा आहे, पैसा येतो पण तो टिकतच नाही किंवा धनप्राप्तीचे मार्गच खुले होत नाहीत किंवा तुमच्या घरातील कर्ता पुरुष आहे किंवा कर्ती स्त्री आहे की जी मेन कमावती व्यक्ती आहे तिच्या याच्यावरच आपले बँक लोनचे हप्ते असतील किंवा जे मोठे मोठे खर्च असतात ते त्याच्यावरती किंवा तिच्यावरती चालतात, तर त्यांना त्यांच्या करिअर मध्ये प्रगती मिळावी, नवीन नवीन करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी आपल्याला एक उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर तुळशीला पाणी अर्पण करताना, जल अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. अगदी 2 लाईनींचा हा मंत्र आहे, पण हा जर मंत्र आपण म्हटला तुम्ही उद्यापासून सुरू करून जर कंटिन्यू रोज आपण सकाळी जेव्हा पाणी अर्पण करतो त्यावेळेला जर आपण हा मंत्र म्हटला तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता, रोग, भांडणं, कष्ट या गोष्टी दूर होत आहेत आणि आपल्या घरामध्ये आता बरकत दिसू लागत आहे. घरातील व्यक्तींच्या वागण्या, बोलण्यात तुम्हाला फरक दिसून येईल. पैसा येतोय आणि तो टिकतोय सुद्धा, असे बरेच अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर पैसा येतो पण तो टिकत नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर याच व्हिडिओमध्ये पैसा टिकण्यासाठी म्हणजे माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात राहावी यासाठी सुद्धा आपण एक उपाय बघणार आहोत. तर सुरुवातीला तुळस लावण्यासाठी सर्वात योग्य दिवस म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार. तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारीच तुळस आणू शकता आणि ती आपल्या घरी लावू शकता किंवा तुम्ही तुळस जरी आणली तर तुम्हाला कुंडीमध्ये वगैरे लावायची आहे तर तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी तुळस कुंडीमध्ये लावू शकता आणि तुळशीची पूजा जी आहे ती नियमितपणे आपल्याला करायची आहे. तुळशीजवळ कधीही चपला वगैरे सोडायच्या नाहीयेत. पिरियड्स मध्ये वगैरे तुळशीला स्पर्श करायचा नाहीये. बरेच जण काय करतात की तुळशीला एखाद्या झाडाप्रमाणे हे करतात आणि म्हणजे 12 महिने त्याला हात लावतात, स्पर्श करतात, येता जाता पानं तोडतात. तर असं करायचं नाही. तुळशीचं एक विशिष्ट असं पावित्र्य आहे. तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्या घरामध्ये तुळस आहे पण आम्हाला तर काही रिझल्टच दिसत नाही, आम्हाला तर त्याचा काही फायदाच मिळत नाही. तर तो का मिळत नाही तर आपल्याच अशा काही चुका असतात की ज्यामुळे तुळशीचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळत नाहीत. सर्वात पहिलं म्हणजे काय, तुळस हे एक झाड नाहीये आणलं की ते लावलं. तुळस जेव्हा तुम्ही आणायला जाता, तुम्ही नर्सरी मधून तुळस आणताय किंवा कुठे रोप आहे तुम्ही ते रोप तोडून तुम्हाला आणायचं आहे. तर जवळपास रोप असेल तर तुम्ही काय करू शकता, आदल्या दिवशी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं, त्या तुळशीला तिथे टाकायचं, त्या तुळशीला विनंती करायची, प्रार्थना करायची, तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आणि सांगायचं की उद्या तुळशी माता मी तुला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी येत आहे आणि तू माझ्या घरात आल्यानंतर माझ्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य म्हणजे जे तुम्हाला वाटतं की माझ्या घरात हवंय, जसं की माझ्या पतीला करिअरमध्ये यश, आमच्या घरात धनधान्यामध्ये वाढ होऊ दे किंवा आमच्या घरात बरकत होऊ दे, आजारपण जाऊ दे, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ दे, जे काही आहे ते बोलायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला परत तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन जायचं आणि ते पाणी टाकायचं, तुळशीला नमस्कार करायचा, परत सांगायचं की तुळशी माते चला आपल्या घरी म्हणायचं आणि ते तुळशीचं रोप आपल्या घरी येऊन आपल्याला आपल्या कुंडीमध्ये लावायचं आहे. आणि जेव्हा आपण नर्सरीमधून रोप आणणार आहोत त्यावेळेला तुम्हाला जे रोप आवडलं त्या रोपाला तुम्ही हात लावायचा आणि मनातली मनात फक्त बोलायच्या आपल्या ज्या काही भावना आहेत की तुम्हाला तुळशी मातेला काय विनंती करायची आहे ती बोलायची आणि आपल्या घरी आणल्यानंतर ते तुळशीचं रोप जे आहे ते आपल्याला लावायचं आहे. आणि बरेच जण काय करतात बघा की त्यांचा पूजा करण्याचा टाइमच फिक्स नसतो. 10, 11, 12, 1, 2 म्हणजे सगळे कामं करणार, त्यानंतर पूजा करणार आणि मग तुळशीची पूजा. पण तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ जी आहे ते सूर्य उदय होतानाची आहे. पण ठीक आहे, एवढ्या लवकर तुम्हाला शक्य नाही ना, किमान कमीत कमी जी सकाळची सात्विक वेळ मानली जाते म्हणजे ज्या वेळेला खूप शोर शराबा नसतो, आवाज नसतात गाड्यांची वगैरे, सगळीकडे असं चहलपहल नसते, आपल्या डोक्यामध्ये खूप विचारांचा डोंगर नसतो, त्यावेळेला म्हणजे 9च्या अगोदर आपल्याला तुळशीची पूजा ही करून घ्यायची आहे. आणि तुळशीला जेव्हा आपण जल अर्पण करतो, पाणी अर्पण करतो, तर ते पाणी अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला सांगते.
ज्यांना खरंच घरामध्ये म्हणजे परिस्थिती काही केल्या बदलत नाहीये, तुम्हाला असं वाटतं की आमचं वाईट चिंतणारे लोक खूप आहेत, आमच्यावर जळणारे लोक खूप आहेत, आम्ही खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पण रिझल्ट काहीच मिळत नाही, तर तुम्ही हा मंत्र म्हणायला सुरुवात करा उद्यापासून. तुम्हाला अगदी काही दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये फरक जाणवू लागेल. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते. परत एक वेळा सांगते. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्वम नमोस्तुते. हा अगदी 2 ओळींचा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला जल अर्पण करताना म्हणायचा आहे. आणि त्यानंतर पाणी जे आहे ते तुळशीला खूप जास्त पण घालायचं नाहीये आणि खूप कमी पण घालायचं नाही. तांब्या म्हणजे जो छोटा लोटा असतो, जो छोटं बुटकं असतं ना, त्याच्यामध्ये पाणी घेऊन ते आपल्याला अर्पण करायचं आहे, ना की मोठा जे आपण देवपूजा करण्यासाठी कलशासारखा तांब्या असतो त्याच्यात घेते तो तांब्या एवढा मोठा भर पाणी तुळशीला घालायचं नाहीये. आता छोटा लोटाभर पाणी आपण तुळशीला अर्पण केलं, त्यानंतर आपल्याला काय करायचं, परत तो छोट्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर किंवा अगदी 2 थेंब आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकायची आहे. हे दोन्ही आपल्याला तुळशीला परत अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तिथे उभा राहून किंवा बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. कारण बघा, आपण सगळेजण पैशासाठी किंवा सौभाग्य असेल किंवा जे आपण म्हणतो लक्झरियस लाईफ असेल, याच्यासाठी माता लक्ष्मीची आराधना करतो. माता लक्ष्मीची कृपा होते सुद्धा, पैसा आपल्याकडे येतो सुद्धा, पण तो टिकत नाही. का टिकत नाही? माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाहीये. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात जर स्थिर राहावी असं आपल्याला वाटत असेल तर सर्वात अगोदर भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना करा. भगवान विष्णूंच्या बरोबर माता लक्ष्मी आपोआपच येते आणि ती स्थिर सुद्धा राहते. कारण जिथे भगवान विष्णूंचा वास असतो त्याच जागी माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवर्जून तुळशीला जल अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला म्हणायचं आहे. आता मेन कर्त्या पुरुषासाठी आपल्याला की त्यांना करिअर मध्ये यश मिळत नाही, नवीन संधी मिळत नाही, तर ते कर्ता पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत, संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ असते, ज्या वेळेला आपण म्हणतो की 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे, तर या वेळेला त्या कर्त्या पुरुषाने शुद्ध गाईच्या तुपाचा तुळशी समोर रोज गुरुवारपासून कोणत्याही सुरू करून नित्य नियमाने दिवा लावायचा आहे. गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, पण तुपाचाच दिवा लावायचा आहे. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला तुळशी जवळ जर आपण नित्य नियमाने तुपाचा दिवा लावला कोणत्याही गुरुवारपासून, तर आपल्या घरातील जे मुख्य पुरुष असतो त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळत राहतात. माता लक्ष्मीची कृपा होते, करिअरमध्ये सक्सेस मिळतो, उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालू लागतो. आणि तुमच्या मिस्टर तेव्हा जर घरी येत नसतील, त्यांना वेळ नसेल, तर आपण कुलस्त्रीने मनोकामना आपल्या मनामध्ये ठेवून आपण हा दिवा या मनोकामनेसाठी मी लावत आहे असं म्हणून लावला तरीही चालेल. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, ज्या पद्धतीने जर तुम्ही तुळस आणली आणि ती घरामध्ये लावली तर त्याने आपल्या घरातील रोगराई असेल, आजारपण, भांडण, कलह असतील ते दूर होतं. आणि ज्या वेळेला प्रत्येक गुरुवारी आपण हळद आणि दूध, कच्चं दूध हे पाण्यामध्ये घालून तुळशीला अर्पण करतो, तेव्हा समृद्धी आपल्या घरामध्ये येते, सुख शांती आपल्या घरामध्ये येते. आणि चहूबाजूंना जे आपण म्हणतो की आमची प्रगती होत आहे, आमच्या कष्टाचं चीज होत आहे, कष्टाला नशिबाची साथ मिळत आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत घडू लागतात. श्री स्वामी समर्थ.